नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो, तेही झटपट. तेव्हा अशा प्रकारे बनवा, अगदी 15 मिनिटात तयार होणारा असा कुरकुरीत रवा डोसा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. रवा डोसा एक लोकप्रिय व दक्षिण भारतीय पदार्थ आहे, जो त्याच्या जाळीदार आणि कुरकुरीत टेक्स्चरसाठी ओळखला जातो. हा झटपट तर तयार होतोच, कारण याला पारंपरिक डोशाप्रमाणे पीठ आंबवावे लागत नाही. अगदी झटकीपट रवा डोसा तयार होतो आणि तेही घरगुती मोजक्या साहित्यात. रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता क्रिस्पी असा रवा डोसा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी लगेचच पाहूया. कुरकुरीत रवा डोसा बनवण्यासाठी प्रथम आपण एक बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये प्रथम आपण 1 वाटी जाडा रवा घालूया. इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. त्याबरोबरच 1 वाटी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालूया आणि 1 मोठा चमचा गव्हाचे पीठ घालूया. इथे मी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ घेतले आहे. तुम्ही मैदाही घेऊ शकता. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस सुकेच अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे पिठाला लागेच तोवर अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यात अर्धी वाटी रोजच्या वापरातील दही घालूया. इथे मी थोडेसे आंबट दही घेतले आहे. आता दही पिठात घातल्यावर अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे. दही एकसारखे पिठाला लागले पाहिजे. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालूया. इथे पाणी घालत असताना थोडे थोडे करून घालायचे आहे. एकदमच एकाच वेळेस जर पाणी घातले तर जास्त बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी, म्हणून अंदाज घेऊनच इथे बॅटरमध्ये पाणी घालायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे बॅटर व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे. आता हे बॅटर आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटे त्यावर झाकण ठेवून रेस्ट करण्यास ठेवूया, म्हणजे रवा आणि बाकीचे जिन्नस व्यवस्थित फुलतील. साधारणतः 7 मिनिटांनंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर घट्टसर झाले आहे, म्हणजे रवा त्यातील अगदी व्यवस्थित फुलला आहे. आता बॅटर एकसारखे करत असतानाच त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्याबरोबरच पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता पुन्हा हे बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अजून हे बॅटर घट्टसर आहे, त्यामुळे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा हे बॅटर अगदी पातळसर, म्हणजेच घावण्याचे पीठ असते त्याप्रमाणे पातळसर तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी पातळसर असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे, म्हणजेच जे ताक असते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आली पाहिजे इतपत हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित बॅटर तयार करून घेतल्यावर लगेचच रवा डोसा बनवायला घेऊया. त्यासाठी आधीच मी गॅसवर एक नॉनस्टिक तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम होत असतानाच त्यावरती ब्रशने अशा प्रकारे थेंबभर तेल लावून घ्यायचे आहे आणि कापडाने पुसून घ्यायचे आहे, म्हणजे डोशाचा तवा अगदी व्यवस्थित सेट होतो. आता जे बॅटर आपण रव्याचे तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण कडेकडेने अशा प्रकारे तव्यावर सोडूया. तवा फारच गरम असल्यामुळे अशा प्रकारे अगदी व्यवस्थित जाळी पडते. कडेकडेने बॅटर सोडून नंतर मधील भाग अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट जाळी डोशाला आली आहे. आता गॅस मीडियम ठेवूनच डोसा अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घेऊया. अधूनमधून थेंबभर जी जाळी पडली आहे त्यामध्ये अशा प्रकारे तेल घालायचे आहे, म्हणजे जो रव्याचा डोसा असतो तो अगदी
कुरकुरीत असा तयार होतो। साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता डोसा अगदी क्रिस्पी झाला आहे। मी दुसरीही बाजू जी भाजून घेणार आहे। अशा प्रकारे अगदी दोन्ही बाजूने मी डोसा खरपूस भाजून घेणार आहे। पाहू शकता डोसा अगदी दोन्ही बाजूने क्रिस्पी झाला आहे। लगेचच तो अशा प्रकारे फोल्ड करून एका चाळणीवर काढून घेऊया। अशा प्रकारे रवा डोसा तयार झाला आहे। अजून मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखविते आहे। त्यासाठी तवा तर आधीच गरम आहे। आता बॅटर अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर प्रथम आपण कडेने बॅटर सोडूया आणि नंतर मधोमध बॅटर व्यवस्थित घालून घेतल्यावर आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घ्यायचा आहे। अधूनमधून जाळी जी सुटली आहे त्यावर अशा प्रकारे तेल थोडेसे घालायचे आहे आणि डोसा अगदी क्रिस्पी होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता एक बाजू डोस्याची क्रिस्पी झाली आहे। आता पलटून दुसरी बाजू अशाच प्रकारे अगदी खरपूस भाजून घेऊया। पाहू शकता दुसराही डोसा अगदी खरपूस भाजला गेला आहे। लगेचच तो आपण त्याच जाळीवर काढून घेऊया। अशा प्रकारे तयार झाला क्रिस्पी असा रवा डोसा। आता त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी आपण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे। त्यात आपण अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालूया। त्याबरोबरच पाव वाटी ओले खोबरे घालूया। जर घालायचे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। फक्त फुटाण्याच्या डाळीची चटणीही बनवू शकता। आता त्यात आपण एक लसूण घालूया। लसूणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। त्यानंतर पाव वाटी ओली कोथिंबीर घालूया आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आले घालूया। मिरच्या आणि आल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे। ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ह्या चटणीला आपण एक फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी इथे मी आधीच तेल गरम करून घेतले आहे। आता त्यात आपण एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया। त्याबरोबरच आपण कढीपत्त्याची 2 ते 3 अगदी अशा प्रकारे मोडून घेतलेली पाणी घालूया आणि फोडणी अगदी व्यवस्थित तेलात एकजीव करून घेऊया। फोडणी तडतडून घेतल्यावर अशी चुरचुरीत अशी फोडणी जी आपण चटणी तयार करून घेतली आहे त्यावर घालूया आणि अगदी चटणी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। फोडणीची चव पुरेपूर चटणीला लागली पाहिजे। अशा प्रकारे व्यवस्थित चटणी एकजीव करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तयार झाली झटपट अशी डोशाबरोबर खाल्ली जाणारी चटणी। लगेचच गरमागरम रवा डोसा आणि त्याबरोबर ही चटणी सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाला कुरकुरीत असा रवा डोसा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी। सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त 15 मिनिटात तयार होणारा हा रवा डोसा आणि चटणी उत्तम पर्याय आहे। तुम्ही अशाच प्रकारे रवा डोसा आणि चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत झटपट आणि साध्या सोप्या रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।